गुंतता मन हे भाग 1. आज तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा दिवस होता. खरंच खूप महत्त्वाचा दिवस होता तो तिच्यासाठी. आत्तापर्यंत तिने केलेल्या कष्टाचं तिला फळ मिळणार होतं. म्हणूनच ती तिची कामे पटपट आवरत होती. पण समोर बसलेल्या व्यक्तीची धारदार नजर बघून ती हतबल झाली होती. तरीही ती धाडस करून त्या व्यक्तीच्या समोर जाऊन उभी राहिली. ताईसाहेब, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, ती मान वर करत बोलली. मान खाली. तो आवाज त्या वाड्यात घुमला आणि तिने तिची नजर खाली केली. सॉरी, सगळी कामे झाली आहेत ना? ताईसाहेब, हो झाली आहेत, पण 2-3 कामे राहिली आहेत. ती त्यांच्या आवाजाचा दरारा बघून घाबरतच बोलली. मग ती कामं करायचं सोडून इथं काय काम आहे? ताईसाहेब आवाज चढवत बोलल्या. ताईसाहेब, आज माझा रिझल्ट आहे, तर तोच बघण्यासाठी मला आता बाहेर जायचं होतं. ही सगळी कामे मी परत येऊन केली तर चालेल का? ती थोडी मान वर करत बोलली. तुला इथे काम करण्याचा पगार मिळतो, फिरायचा नाही. जरी ते व्यवस्थित काम केलंस तर व्यवस्थित पगार मिळेल. ताईसाहेब तिच्याकडे पाहत बोलल्या. पण ती बोलता बोलता मध्येच थांबली. आधी काम. तो आवाज पुन्हा तिच्या कानी पडला आणि ती तिथून निघून गेली. ताईसाहेब त्या वाड्याच्या मालकीन. त्यांचा स्वभाव एकदम कडक. त्यांच्यासमोर उभं राहायची कोणाची हिंमत सुद्धा होत नव्हती. त्या गावांमध्ये जो काही निर्णय असेल तो निर्णय त्याच घेत होत्या. त्यांच्या मताशिवाय त्या गावात एक पानही हलत नव्हतं. जणू काही त्या गावावरती त्यांचंच वर्चस्व होतं, असा त्यांचा रुबाब होता. आरवी, तुला माहीत आहे ना ताईसाहेबांचा स्वभाव? त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत. त्यांना एखादी गोष्ट जर पटत नसेल तर त्यास कधीच प्रोत्साहन देत नाहीत. पण निदान आजच्या दिवस त्यांनी तुला सोडायला हवं होतं. त्या वाड्यातली कामवाली बोलली. मावशी, मला माहिती आहे त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत, पण त्या कधीच कोणासाठी कोणाशी प्रेमाने बोलू शकत नाहीत का? मी जेव्हापासून या वाड्यात काम करते तेव्हापासून बघतीये, जेव्हा पण त्या बोलतात ना तेव्हा एकदम अशा कडक आवाजात बोलतात. त्यांच्या आवाजात मला जरासुद्धा प्रेमळपण जाणवत नाही. आरवी, तसं अजिबात नाही. त्यांचं त्यांच्या नातवावर खूप प्रेम आहे, पण मी त्यांना इथे कधीच पाहिलं नाही. आरवी, नाही, ते इथे राहत नाहीत, पण मी ताईसाहेबांना खूप वेळा त्यांच्या नातवाची आठवण काढताना पाहिलंय, त्याच्या विचारात हरवताना पाहिलंय. पण आमच्यापैकी कोणाचीच कधी हिंमत झाली नाही की त्यांना जाऊन विचारावं की ते कुठे असतात, ते इथे का राहत नाहीत. बरं मावशी, माझी सगळी कामे झाली आहेत. आरवी मावशीला म्हणाली. बरं ठीक आहे, जा तू, पण जाताना तू ताईसाहेबांना सांगूनच जा. त्या तिला पुन्हा एकदा बजावत म्हणाल्या. असं म्हणून ती ताईसाहेबांजवळ आली. कामं झाली असतील तर तू जा, ताईसाहेब तिला समोरून येताना पाहून बोलल्या. आरवीने फक्त हुंकार भरला आणि ती त्या वाड्यातून बाहेर पडली. ती एका श्रीमंत कुटुंबात वाढलेली. घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. जणू काही देवी लक्ष्मी तिच्या पायाशी लोटांगण घेत होती. तिच्या वडिलांचा मोठा बिझनेस होता. त्या आईवडिलांना एकुलते एक असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांनी तिला फुलाप्रमाणे जपलं होतं. खूप लाडात वाढलेली, जे मागेल ते हातात मिळत होतं, अशा श्रीमंतीत ती वाढली होती. तिने नुकतंच तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आज तिचा रिझल्ट होता. त्याच्यामुळे तिच्या मनाची घालमेल खूप वाढली होती. कारण आजपर्यंत तिने कधीच हार पत्करणं स्वीकारलं नव्हतं. जे ती मनाशी निश्चय करायची ती तो पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असायची. याचा अनुभव तिच्या आईवडिलांना लहानपणापासूनच आला होता. समू, पटकन नाश्ता करायला ये, त्याच्यानंतर आपल्याला तुझा रिझल्टसुद्धा बघायचा आहे. तिच्या डॅडची हाक आली तशी ती रूममधून बाहेर आली. डॅड, तुम्हाला तर माहितीच आहे, जोपर्यंत माझा रिझल्ट लागणार नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही आणि तोपर्यंत मी काही खाऊ पिऊ सुद्धा शकणार नाही. समीक्षा तिच्या वडिलांना म्हणाली. हो, ती तर तुझी लहानपणापासूनची सवय आहे, पण मला सांग, जर तू नाश्ता नाही केलास तर रिझल्टमध्ये काही फरक पडणार आहे का? तो जसा यायचा आहे तसाच येणार आहे. राजवर्धन समीक्षाला समजावत बोलले. आणि आज तुझा रिझल्ट आहे म्हणून सगळं काही तुझ्याच आवडीचं बनवलंय. नंदिनी, मॉम प्लीज ना, मला खरंच आत्ता काहीच नकोय. समीक्षा, तेवढ्या तिच्या रिझल्टची वेळ झाली म्हणून तिने लॅपटॉप ओपन करून त्याच्यावरच ती तिचा रिझल्ट बघू लागली. तिने लॅपटॉप ओपन केला आणि त्याच्यावरती तिने लिंक ओपन करून त्याच्यामध्ये तिने तिच्या डिटेल्स टाकल्या.
जसं रिझल्टचं पेज ओपन झालं तसं ती किंचाळली. किंचाळायला काय झालं? राजवर्धन तिच्याकडे पाहत बोलले. डॅड, अहो मी पूर्ण कॉलेजमध्ये सेकंड आली आहे. ती तिचा आनंद व्यक्त करत बोलली. ते तर आम्हाला माहीतच होतं की तू पास होशील, पण फर्स्ट कोण आलं आहे ते तरी सांग. राजवर्धन त्यांचा आनंद व्यक्त करत बोलले. हो, तेही आहेच म्हणा, पण तुम्हाला माहिती आहे फर्स्ट कोण आलं आहे? माझी बेस्टी समीक्षा. आता तर झालं का समाधान की अजून काही बाकी आहे? नंदिनी त्या दोघांवरती चिडत बोलल्या. त्याच्यात समाधान नसण्यासारखं काय आहे? समीक्षाने प्रश्न केला. आता काय चाललं आहे तुझं नंदिनी? मुलीचा एवढा छान रिझल्ट लागला आहे, त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा सोडून हे काय बोलत बसले आहेस? राजवर्धन. हे बघा, ती मुलगी मला अजिबात आवडत नाही. नंदिनी नाक मुरडत बोलल्या. हे बघ मॉम, मी याच्या अगोदरही तुला सांगितलं होतं की तिच्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाही आणि तिला कोणी काही बोललं तर मी ते खपवूनही घेणार नाही. समीक्षा रागात बोलत होती. तू रागवू नकोस, पण निदान स्टेटस बघून तरी मैत्री करत जा. तिचा स्टेटस आणि आपला स्टेटस यात खूप फरक आहे, हे माहिती आहे ना तुला? नंदिनी. स्टेटस बघून तू मैत्री करत असशील, मी नाही. आणि मैत्रीत स्टेटस नाही तर मन बघितलं जातं. समीक्षा. समूह ही गुड न्यूज तिलासुद्धा कॉल करून कळव. राजवर्धन उत्साहाने म्हणाले. फोन करून कळवायची काय गरज आहे? तिने तिचा रिझल्ट आधीच बघितला असेल. नंदिनी. मला माहिती आहे तिने तिचा रिझल्ट बघितला नसेल. समीक्षा. मी आज माझी मुलगी MBBS झाली म्हणून एक पार्टी ऑर्गनाईज करतोय, सो तुझ्या बेस्टीला पण बोलव. राजवर्धन बोलले. आणि इकडे मात्र नंदिनीचा जळफळाट झाला. तुम्ही पण तिला प्रोत्साहन देताय ना या सगळ्यांसाठी, म्हणून ती अशी वागतीये. अहो, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमन आहात, तुम्हाला तुमचा स्टेटस मेंटेन करायचा असतो, मग अशा गरीब घरातल्या मुलीला का बोलवताय पार्टीसाठी? नंदिनी. मी पार्टीला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे तू मला सांगायची गरज नाहीये. ती पार्टीला येतेय अँड दॅट्स द फायनल. ते या शब्दावर जोर देत बोलले तर नंदिनी रागाने उठून निघून गेल्या. आजच्या पार्टीमध्ये घालण्यासाठी मी तुझ्यासाठी एक ड्रेस सिलेक्ट केलाय. थोड्या वेळात कुरिअरवाला येऊन तुला तो ड्रेस देऊन जाईल. सो आज पार्टीमध्ये तू तोच ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे. राजवर्धन हसत बोलले. थँक्यू डॅड, मी आत्तापर्यंत तुम्हाला कधी नाही म्हणाली आहे का? समीक्षा. बरं, मी निघतो. संध्याकाळी पार्टीसाठी रेडी राहा आणि तुझ्या बेस्टीला पण कॉल करून सांग, नाहीतर तू स्वतः तयार होण्याच्या गडबडीत तिला मात्र विसरून जाशील. राजवर्धन तिची मस्करी करत बोलत होते. नाही डॅड, माझा जीव जरी गेला ना तरी मी तिला कधीच नाही विसरू शकणार आणि हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. समीक्षा. हो, येतो मी, असं सांगून ते निघून गेले आणि समीक्षा तिच्या रूममध्ये निघून गेली. हॅलो. समोरून हळू आवाज आला. अगं, एवढ्या हळू आवाजात काय बोलतेस? आज तर मोठ्याने ओरडायला हवा आहेस तू. समीक्षा. का? असं काय झालंय? ती काळजीच्या सुरात बोलली. खरं तर मी हे सगळं सांगायला तुला उशीरच केला. मी तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, पण मी डॅडसोबत बोलत बसले ना, त्याच्यामुळे सांगायचं राहून गेलं. समीक्षा. अगं, अशी कोड्यात काय बोलतेस? सरळ सरळ सांग ना काय झालं ते. उगीच जीव टांगणीला लागतोय माझा. ती समोरून ओरडली तशी समीक्षा मोठमोठ्याने हसायला लागली. तुला माहिती आहे तू कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहेस आणि मला माहिती होतं की तू आत्तापर्यंत तुझा रिझल्ट पाहिला नसेल, म्हणून मी तुझी थोडी मस्करी करत होते. समीक्षा हसत बोलली. मला सांग, तुझा काय रिझल्ट लागला आहे? आरवीने कुतूहलाने विचारले. माझा रिझल्ट? तो तर इतका काही खास सांगण्यासारखा नाहीये. समीक्षा म्हणाली. म्हणजे? आरवी. म्हणजे मी सेकंड आली आहे. समीक्षा उदास चेहरा करत बोलली. काँग्रेट्स, तुला आनंद झाला नाही का की तू सेकंड आली आहेस म्हणून? आरवी समीक्षाला म्हणाली. झालाय ना, मला तर खूप आनंद झालाय. समीक्षा. ही तर खरंच खूप आनंदाची न्यूज आहे. एक मिनिट थांब, मी सगळ्यांना आवाज देऊन सांगते. आरवी समीक्षाला म्हणाली. तू ही न्यूज घरच्यांना नंतर दे आणि तसंही घरातल्या कित्येकांना त्याचा आनंद होईल. कित्येकांचे चेहरे तर पडलेले असणार आहेत कायम. समीक्षा. मला कळतंय तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते, पण आरवी बोलता बोलता मध्येच थांबली. हे बघ, हे सगळं पण बिन सगळं काही विसरून जा आणि मी जे काही सांगते ते ऐक. आपण MBBS क्लिअर झालोय, त्याच्यामुळे डॅडने एक मोठी पार्टीसुद्धा ऑर्गनाईज केली आहे आणि त्या पार्टीमध्ये त्यांनी तुलासुद्धा इन्व्हाइट केलं आहे. समीक्षा. पण आंटी, आरवी थोडी दबकत बोलली. तू तिची अजिबात काळजी करू नकोस, तिला मी हँडल करते.
आणि तसंही डॅडनी तुला बोलवलंय म्हटल्यावरती तुला काहीच बोलणार नाही ती. समीक्षा, बरं ठीक आहे, मी एकदा घरी विचारून बघते आणि नंतर मी तुला सांगते की येऊ शकेल की नाही ते. आरवी, तू येतेस हे फिक्स आहे, पाहिजे तर मी तुझ्या घरच्यांशी बोलू का? समीक्षा, नाही नको, मी बोलते त्यांच्याशी. आरवी, बरं ठीक आहे, मी कॉल ठेवते आणि तसंही आता मला पार्टीची तयारीसुद्धा करायची आहे आणि तू बरोबर संध्याकाळी 7 वाजता ये, असं म्हणून समीक्षाने कॉल कट केला. अगं काय झालं, तू इतकी आनंदी का आहेस? तिला आनंदात पाहून शंकरने उत्साहाने विचारले. मामा, तुम्हाला तर माहितीच आहे की आज माझा MBBSचा रिझल्ट होता आणि आज मी पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहे. आरवी तिचा आनंद चेहऱ्यावर दाखवत बोलली. अगं ही तर खूप आनंदाची बातमी आहे. थांब 1 मिनिट, मी साखर घेऊन येतो तुझं तोंड गोड करायला, शंकर म्हणाले. आले मोठे तोंड गोड करायला आणि तेही साखरेने. भाचीचा एवढा रिझल्ट लागला आहे तर पेढे घेऊन यायचे होते ना, मग नुसत्या साखरेने काय होणार आहे? तिची मामी तोंड वाकडं करत बोलली. अगं घेऊनच येणार होतो, पण येताना लक्षात नाही राहिलं आणि सोबत सदू होता त्याच्यामुळे विसरलो. पण संध्याकाळी बाहेर जाणार आहे तेव्हा नक्की घेऊन येईन. आणि तसंही माझ्या आरवीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आज. तिने आत्तापर्यंत जे कष्ट केलं होतं त्याचं फळ आज तिला मिळालं. त्याच्यामुळे तिचा हा मामा आनंदी तर असणारच ना, भलेही कोणी आनंदी असो अथवा नसो. शंकर मामींकडे तिरकस नजरेने पाहत बोलले. कळतात हो कळतात, मला तुमचे टोमणे कळतायत. तुम्ही मुद्दामून मला जळवण्यासाठी असं म्हणताय ना. शोभा, सानू चल ग, आपल्याला बाहेर जायचं आहे, शोभा सानवीकडे बघत बोलल्या. हो आई, जाऊया. तसंही इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये आणि तसंही पप्पांना तर हिच्यासमोर आपण कधी दिसतच नाही. सानवी सुद्धा शोभाच्या सुरात सूर मिसळत बोलली. बरोबर बोलतेस तू. जेव्हापासून आरवी इथे राहायला आली आहे ना, तेव्हापासून तुझ्या पप्पांनी तुझ्या मनासारखी एकतरी गोष्ट केली आहे का आजपर्यंत? शोभा सानवीकडे पाहत बोलल्या. मामी तसं अजिबात नाहीये. मामांचा या घरावर, घरातल्या प्रत्येकांवर जीव आहे. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमी धडपडत असतात. हे तुम्ही स्वतः पाहिलंय. मग तुम्ही असं का बोलताय? शंकरचा अपमान होतोय हे पाहून आरवी मध्येच बोलली. कळतंय मला, ह्यांनी आत्तापर्यंत जे काही कमवलं ते सगळं तुझ्या शिक्षणासाठी खर्च केलं. पण आता तू डॉक्टर झाली आहेस म्हटल्यावरती तुला एखादी चांगली नोकरी तर भेटेलच ना. निदान त्याच्यातून आमच्या तरी इच्छा पूर्ण कर आता. तुझ्या मामाने तर काही केलं नाही, आता फक्त तुझ्याकडूनच अपेक्षा ठेवू शकतो. शोभा भोळा चेहरा करत बोलल्या. आई चल, आपल्याला बाहेर जायला उशीर होतोय, सानू बोलली आणि त्या दोघीही घरातून बाहेर पडल्या. आरवीला शोभाचा स्वभाव लहानपणापासून माहीत होता, पण तरीही एवढ्या वर्षात तिला कधीच त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलं नव्हतं. पण आज मात्र तिचं मन खट्टू झालं. तू नको मनाला लावून घेऊस इतकं, शंकर आरवीला समजावत बोलले. मनाला कसं नको लावून घेऊ मामा? मामी आज जे काही बोलल्या ते सगळं खरंच तर होतं. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या शिक्षणासाठी खूप काही केलंय आणि काहीही झालं तरी मी बाहेरचीच ना. आरवी पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी बोलली. आजच्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत, आधी ते डोळे पुस, शंकर तिला बजावत बोलले. मामा, प्रणव कुठे आहे? मला त्याला सुद्धा हे सगळं सांगायचं होतं, आरवी शंकरला म्हणाली. तो आता त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेलाय, त्याला यायला थोडा वेळ लागेल, कदाचित रात्रही होईल. त्याला मी कॉल करून कळवतो, पण मला आधी तू हे सांग की तू कधी जातेस? शंकर आरवीकडे पाहत बोलले. मी कुठे जाणार आहे? आरवी शंकररावांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. समीक्षाचा मला कॉल आला होता, त्यांच्या घरी आज पार्टी आहे आणि त्यांनी तुला सुद्धा इन्व्हाइट केलं आहे. शंकर, हो मामा, मला आला होता तिचा कॉल, पण मी तिला आधीच सांगितलं आहे की मी विचार करून कळवते म्हणून. आरवी, तुला जायला हवं, तिने एवढ्या प्रेमाने तुला बोलावलंय आणि ती तुझी चांगली मैत्रीणसुद्धा आहे. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर केल्यात आणि तीसुद्धा पूर्ण कॉलेजमध्ये सेकंड आली आहे ना, मग तुलासुद्धा तिचं कॉंग्रॅच्युलेशन तर करायला हवं ना. शंकर, हो मामा, पण मी एकटी कशी जाणार?
आणि यायला तर रात्री खूप उशीर होईल ना? शंकर, त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. आता तू एकटी गेलीस तरी चालेल. मी रात्री तुला न्यायला येईन, शंकर आरवीला म्हणाले. बरं ठीक आहे मामा, मी आवरते, असं म्हणून आरवी तिच्या रूममध्ये निघून गेली.